काही बरं हे काय रडल्याने उलट दुःख हलकं होतं, मोकळं होतं माणूस. रडलं पाहिजे. पूर्वी नवऱ्याच्या घरी पोरगी जाताना 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा लग्नात. आता नाही, आता पोरगी रडत नाही. आता सनाट फुलाच्या गाडी कधी पोर. ते जुनं व्हायला राहतं सगळं. आता 10 लग्न जर असले तर 7 लग्न जुने आहेत. आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत आहे. उलटी आता पोरगी लग्न झालं ना, आई बापाला साथ करते, सगळे हप्ते पेड करा, कर्ज नील करा, तर दुसरा हप्ता घेऊन येते. आता काय नाही, आता झाकली 1.25 लाखाची. आता घरचे सण करतात, आई बापांनाही काही वाटत नाही त्याचं. पुरीला तर लाजच नाही, त्यांना काही वाटतही नाही त्याचं. पुरीलाही काही वाटत नाही. एक पोरगी तर मला डायरेक्ट म्हणली, इंदुरीकर पुरी न बोलतो, त्याला काय प्रेम कळते. काय बोलायचंय पुरीच्या पुढं, म्हणजे मला प्रेम कळत नाही. प्रेम आंधळा असतं म्हणली, त्याला 2 डोळे, त्याला कुठं प्रेम दिसत आहे. म्हणजे मला बिंडोक पुरी, पुरीला काय 100% पुरी इंदुरीकरला शिव्या देत्या. बाबा इंदुरीकर केसांवरून आम्हाला लय बोलतो, कपड्यावरून बोलतो. पुरीनं मी बोलतो म्हणजे मी एका मुलीचा बाप आहे, मुलगी मला आहे. बापाला काय तळतळ असते तुम्हाला भाषण करून कळते का? ज्याला पोरगी नाही त्याला काय वांग कळत त्याच्यातलं. पुरीनं तुम्ही जा ना पळून, आपलं मत नाही. आज जा कीर्तन संपल्यावर, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. जा पळून तुम्ही. फक्त विनोद नाही बरं, आपल्या कीर्तनाला विनोदाची झालर आहे, पण झटके जीवन बदलवणार आहेत. पुरीनं जा पळून तुम्ही. आज जा, मेसेज टाका, चंद्र आहे साक्षीला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या बापानं काय पाप केलं होतं का तुम्ही त्याची इज्जत संपवली? एवढं उत्तर द्या. जा कुणाबरोबर जा, कोणाच्या आधारानं जा. फक्त मला त्या ईश्वरासारख्या बापाची चूक सांगा का त्याला आयुष्यभर बिचाऱ्याने कष्ट करून तुम्हाला मोठं केलं, त्याला पाहुण्यात किंमत राहिली नाही, त्याला गावात किंमत राहिली नाही, का त्याला घरातून बाहेर पाडायला नाक राहिलं नाही, त्याची चूक सांगा आणि उत्तर द्या. त्यानं बनियन मळालं तर फलटी करून घातलं, ही त्याची शिक्षा का? त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलं, ही त्याला शिक्षा का? ही शिक्षा का त्याला? अरे त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तुम्हाला मोठं केलं, ही शिक्षा आहे का त्याला? अरे त्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. अरे पुरीनं प्रयोग वही आणायला सांगितली, तो किराणा दुकानात घुसला तर किराण्याचा बाजार कमी केला आणि त्यानं प्रयोग वही आणली, हे फळ आहे त्याला? डोक्यावर दगड वाहून त्यानं घर बांधलंय. पुरी जरा नीट आहे का? अरे तुमचा जन्म नव्हता झाला पुरीनं, तुमचा जन्म हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना, त्यांच्या मुलासारखा मी. त्यानं डोक्यावर दगड वाहून पायानं गाळ करून घर बांधलंय. अरे तुमचा जन्म झाला पुरी नव्हतं. तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसत होता माहितीये पुरीनं तुम्हाला? का हसत होता माहिती होता? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असेल. अरे त्याला आईची आठवण आली तर तो 15 मिनिटं हसत. पाप केला का त्याने? अरे तुम्ही 1.5 महिन्याच्या तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पूर्ण, 1.5 महिन्याच्या अशा इतक्या होत्या, इतक्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, कशी घालायची माहिती का? पाय पसरायची आणि पालथं झोपायची, तोंड खाली करायची, पाठ वर करायची आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची, एक थंड एक गरम. पोरगी रडली तर गार आणि हसली तर गरम. एक आई. मग ही बिचारा बाप आहे ना, हा बादलीतलं पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची, फाडक्यात गुंडाळायची आणि झोळीमध्ये टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि तुमची आई भाकरी करायची. पण भाकरी करताना आई बोलत नव्हती का? तिची झोप मोडल. पुरीनो, तुम्ही बोलायला लागले तर बाप बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागले तर तुमचा बाप वाकून चालायचा, आणि पुरीनो तुम्ही रडायला लागले तर तुमचा बाप गुडघे टेकवायचा. पुरीनो गुडघे, अरे गुडघे खाली टेकवायचा तो बाप, आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा. रे पुरीनो, घरात घोडा घोडा व्हायचा. तुमचे पाय पोटाला लागायचे, तोवर हसायचा. तुमचं लग्न जमलं तर रात्रभर उशीत मुंडकं गुंतून तो रडत होता. पुरीनो, तो का रडला माहितीये का? माझे पैसे जाऊ द्या, फक्त माझी मुलगी सुखी होऊ द्या म्हणून रडत होता.
वाईट पुरीनं भाऊबंद असले, पैसे नाहीत, रात्रभर उशीमध्ये मुंडक गुंतून रडला. त्याला आधार देणाऱ्या त्या बायकोनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणली, डोळ्याचं पाणी पुसा, मी गळा मोकळा करील, पण लग्न करील. तो काय म्हणला माहिती का, अगं माझ्याच्यानं तुला परत गळ्यातलं होणार नाही ग, आपण 5 गुंठे जमीन विकू, पण पुरीचं लगीन टोले जंग केलं रे. पुरीनं तुम्ही आज पळून जा, कीर्तन संपल्यावर आता जा. आता घरी गेल्या गेल्या बापाला सांगा, जा पळून पुरीनं तुम्ही. फक्त तुमच्या बापाला सांगा गेल्यावर का मी माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतोय. एक वाक्य सांगू पुरीनो, 5 लाख रुपये बाप तुमचा घालवील, पण तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पुरीनो, त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. पाया पडतो तुमचे, करा ना प्रेम तुम्ही, कोण नको म्हणलं, जा पळून तुम्ही. फक्त त्याला स्पष्ट सांगून टाका का मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, आम्ही 9वी पासून झक मारतोय. फक्त त्याला फाटक्या कपड्यात गल्लीनं वर मान काढू असू द्या ना, त्याचं बनियन मळालंय म्हणू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाथे रक्ताचे तोडू नका, हे ध्यानात ठेवा. बाया माणसांनी लग्नामध्ये भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे, आता गुरु मामा. ही कुठून अवलाद पैदा झाली काय ना ही गुरु मामाची, असा रोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा, लॉन्स मध्ये चेटी काढून हल्ला पाहिजे ना. कुठं सापडला का दरिद्री तुला, अरे विनोद नाही हा. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. नाही नाही नाही, हे मित्र मित्र फक्त तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे हिंडा, त्या पाजायचं बंद करा, हे तुमच्या मौतीला येणार नाही. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही, जमत नाही आपलं. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊ आहे हे विसरू नका, विसरू नका. अरे नाही बोलत तो, नका बोलू, नका त्याच्या घरात जाऊ, नका जाऊ, नका जेऊ त्याच्या घरात, नका जेऊ. पण उद्या तुमचं ऑक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर भेटायला येणारे केळं सफरचंद घेऊन येतील, पण 500 रुपयाची नोट घेऊन भावाकडे पाहणारा फक्त भाऊच आहे. अरे 500 रुपयाची नोट घेऊन उभा राहतो आणि पोराला म्हणतो इकडे इकडे, त्याच्या पोराला नाही, आपल्या पोराला, इकडे ये, हे 500 राहू दे, आणि लागले तर तुझ्या चुलतीकून अजून घे, पण बिल ठेवू. भाऊ येतो. आज भावाचे बहिणीचे नाते तुटून गेले, काय जीवनामध्ये करता. महिला मंडळ तरुणपणातलं विधवापण नाही महाराज, अरे सक्का भाऊ आपला नाही, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले. कितीतरी लोक असे आहेत महाराज, एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात जर मेला, मिलिटरीत, आणि त्याच्या जर 10व्याला नदीवर भाषणं झाली, आणि त्या बाईला जर गरिबांनी मदत केली त्या मुलांच्या शिक्षणाला, तर भाऊबंद त्या पैसे तिला न देणारे भाऊबंद आहेत. लाख जमा झाले तर 1 लाख देणारे माणसं आहेत. त्या बिचारीचं जगणं म्हणजे सोपं नका समजू तुम्ही. हा, काही गोष्टी बोलायच्या नसतात, हो, आणि बोलण्यासारख्या नसतात. विधवा पण जगणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. तो काळ गेला, भाऊबाजांच्या हाताखाली दिवस काढायचा, तो काळ वेगळा होता. अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, तर पुरीची आई पुरीला सांगत होती, इकडे ये, पोटभर खायचं आणि रात्रंदिवस काम करायचं, तक्रार आली तर तू येईन मी ये. का सांगत होती ती आई? अरे त्या आईचं लुगडं फाटेलं होतं, तिच्या हाताला बांगडी नव्हती, पण विचार पुढचे होते. तिला माहित होतं माझं शरीर जर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, तर माझ्या मुलीच्या आयुष्याचा कोण विचार करेल. आज या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. बस 95% पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खोडीच्या त्या फक्त दिसत्यात अशा. कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे माया पुढं का तुझा आणि तुझ्या पुरीचा 8 दिवस फोन झाला नाही, बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर, जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर, चाल. काय करत तुला पुरीचं? हा विनोद नाही, हा विनोद आहे का? काय करत तुला मुलीच्या संसाराचं काय गरज आहे? तू काय बोलत असती पुरीशी रोज? काय कालवण केलं, बोंबील भाजली खाती?